निवडून दिल्यानंतर तो तुमच्यासाठी सरकार, माझ्यासाठी सरकार नाही. माझं सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, तुमच्यासाठी आमदार खासदार असतील, माझ्यासाठी अष्टप्रधान मंडळ असेल. मी विद्यार्थी आहे, महाराष्ट्राचा अपडेट जनरेशन आहे, लक्षात ठेवा. या प्रश्नाचं तरी उत्तर द्या. तुम्ही 22 वर्षामध्ये काय विकास करणार मला सांगा ना. 80 वर्ष झाले रस्ते बनवायला, 80 वर्ष यार. 22 वर्षामध्ये असं काय करावं. आंदोलन पे बैठे इधर, हमें अभी समझा थोड़ी देर पहले. तो अभी हम लोग उनको मिलने जा रहे. क्यों बैठे पता है? वो अकेले, कोई नहीं उनके साथ, कोई नहीं भाई, एकदम अकेले बैठे, ना खा रहे, कुछ नहीं कर रहे, बस उधर बैठे आंदोलन कर रहे. क्यों? रस्तों के लिए, पब्लिक की सेवा के लिए आंदोलन पे बैठे, पर उनके ऊपर किसी का ध्यान नहीं. अभी मैं आपको जाके दिखाता हूँ. त्या प्रवासाचा आनंद एक वेळेस तुम्ही घ्यावा, म्हणजे जेणेकरून कसं आहे की आज लक्झरी गाड्यामध्ये फिरणाऱ्या लोक जे आहेत त्यांना आपण करत असलेल्या सुखकर आणि सोयीस्कर प्रवासाचा आनंदाचा जो काही मजा आहे ना, ती मजा घेता येईल. पण ज्या वेळेस लक्झरी गाड्याच्या खाली उतरून त्या प्रवासाचा तुम्ही आनंद घ्याल, जर ज्या प्रवासाचा आनंद आम्ही आईच्या गर्भामध्ये असल्यापासून घेतला, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. त्या प्रवास तो तुम्हाला एक वेळेस करावा लागेल. विक्रम मुलाचा विषय, तुझे दोन्ही विषय भरकटले. आता जे घडतील आणि स्वच्छ भारत अभियान जे यांच्याबद्दल गाडगे महाराजांनी जेव्हा स्वच्छ भारत अभियान सुरू केलं ते स्वतः फिरायचे, स्वतः स्वच्छता, स्वतः हातात खराडा आणि स्वतः हातात घेऊन फिरायचे. मी आज फिरायला लागलो. ठीक आहे. आज मी फिरतोय. उद्या मला जर तुम्ही भंगारवाला घोषित केलं, मी काय करू? तुम्ही मला भंगी घोषित कराल. पण या असं नाही ना, कुठलाही एखादा माणूस कामाला काम करतो ना, त्याची किमती एड्यामधूनच होते. कुठलाही चांगला माणूस काम करतो एड्यामधूनच सुरुवात होते. तू या गोष्टीला घाबरतो असेल की मला भंगी बनवतील की मला हे बनवतील, तो विषय नाही. तो त्यांचं काम आहे, घाबरायचा विषय नाही. आता काय माहिती नाही, तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या. आता पण व्यवस्थित ऐकून घ्या. विषय काय, 2047 पर्यंत विकास करायचा आहे. 22 वर्ष आहेत. 22 वर्षामध्ये मी काय विचारतोय, मग या